महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता दिल्ली सरकारने सर्वात महत्त्वाची बातमी, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता व त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख आता सरकारने अधिकृतपणे अशी जाहीर केलेली आहे। शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी बातमी, टोटल 4,000 रुपये एकाच वेळी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती आताच पत्रकार परिषदेमध्ये मिळालेली आहे। शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते की नमोचा पुढील हप्ता कधी मिळणार व पीएम किसानचा 21वा हप्ता कधी मिळणार। तर शेतकरी बांधवांनो, आताच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मोठी बैठक पार पडली 2 मिनिटांपूर्वी। त्याच बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे, म्हणजे की पीएम किसानचे 2,000 व नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु एक समस्या आहे शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की जाणून घ्या, हे हप्ते सर्व शेतकऱ्याला आज मिळणार नाही, फक्त 2 तासामध्ये वितरण केलं जाणार आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, आज याच शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार आणि याच जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार। एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये निधी वितरित होणार नाही असं स्पष्टपणे सरकारने आता सांगितलं आहे, कारण हे पैसे आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून जमा होत आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये आता निधी जमा होत आहे आणि त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र ठरणार आहे आणि तुम्हाला कोणते महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्यायचे आहे तेव्हाच तुम्हाला निधी मिळणार, ते देखील अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही अक्षरशः पाहू शकता, आताची सर्वात मोठी बातमी पेपरला आता आली आहे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसानचा 21वा हप्ता त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याची तारीख आता सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। तुम्ही लाईव्ह स्वरूपात आता या ठिकाणी पाहू शकता, पेपर देखील आता आपण पाहून घेऊया। त्या पेपरमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की या ठिकाणी आता काहीच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा व पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होत आहे, म्हणजेच की आज तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता व पीएम किसानचा 21वा हप्ता जमा होत आहे। फक्त याच पात्र जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हप्ता येत आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, बघा तो पेपर या ठिकाणी सरकारने अधिकृतपणे आज जाहीर केलेला आहे। बघा तो पेपर देखील आलेला आहे आणि न्यूज चॅनलला देखील बातमी आली आहे, म्हणजे की बघा आजची शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ठरत आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही लाईव्ह प्रूफ या ठिकाणी पाहू शकता, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता। बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी 4 ते 5 वाजेच्या नंतर, म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता काहीच तासांमध्ये जमा होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, दुपारनंतर या प्रक्रियेला योग आलेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता बघा शेतकरी बांधवांनो, हप्ता रक्कम जमा होत आहे सरकारच्या माध्यमातून। आता ही बातमी तुम्हाला पाहायला मिळत आहे। बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते की नमोचा हप्ता आम्हाला कधी मिळणार, पण बऱ्याच दिवसापासून यूट्यूबवर अशा अफवा देखील पसरल्या होत्या की पीएमचा हप्ता आज येणार, नमोचा हप्ता उद्या येणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा झाली नव्हती। आता बघा हप्ता तुम्हाला लवकर का येत आहे या देखील प्रश्नाचे उत्तर आपण पुढे पाहूनच घेऊया। आता या ठिकाणी दोन्ही हप्ते मिळून 3.5 महिने पूर्ण झालेले आहे, म्हणजे की 15 दिवस या ठिकाणी अगोदर हप्ता या ठिकाणी येत आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता मुख्यमंत्री साहेबांची बातमी, मोठी खुशखबर आता आली आहे। आता पीएमचा 21वा आणि नमोचा 8वा हप्ता बघा 2 ते 3 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा
होत आहे। बघा, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर करण्यात आला आहे। जी महत्त्वाची बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला नुकताच 2 ऑगस्ट रोजी मिळाला आणि PM किसान योजनेचा हप्ता देखील तुम्हाला भेटलेला आहे। परंतु आता शेतकरी बांधवांनो, हप्ता लवकर का येत आहे? शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने ही बैठक घेतली होती। मंत्रिमंडळाची मागे बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झाला आहे की तुमच्या खात्यामध्ये थेट आता निधी रक्कम जमा होत आहे। याचे कारण असे आहे, केंद्र आणि आपलं राज्य म्हणजे बघा, भारतात व महाराष्ट्रात दोन्हीकडे BJPचे सरकार असल्यामुळे दोघांनी मिळून हा निर्णय आता जाहीर केलेला आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, थोड्याच वेळामध्ये बघा तुम्हाला आता आधार मिळणार आहे। मोठा निर्णय सरकारकडून आता आला आहे। मग शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आज 21वा प्लस 8वा बघा, असे दोन्ही मिळून टोटल तुम्हाला 4,000 रुपये जमा होत आहे असं सरकारने सांगितलं आहे। आणि जर मागचे हप्ते जर तुमचे राहिलेले असतील, मिळालेले नसतील बघा, तर तुम्हाला टोटल 8,000 रुपये मिळणार आहे। म्हणजे की बघा, जर मागील तुमचे 2 हप्ते रखडले असतील तर तुम्हाला टोटल 8,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। परंतु बघा, तुम्हाला नमोचा मागील हप्ता व PMचा मागील राहिलेला हप्ता जर भेटला असेल तर बघा, आता काही तासांनी तुमच्या खात्यामध्ये 21वा प्लस 8वा असे दोन्ही मिळून टोटल 4,000 रुपये तुम्हाला जमा होत आहे। तुम्ही स्वतः आता पाहू शकता, या ठिकाणी ही बातमी पेपरलाच आली आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये 2 टप्पे करण्यात आला आहे। बघा, PM किसानचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज दुपारी बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी 2 ते 3 तासानंतर म्हणजे की जवळपास रात्री देखील तुम्हाला मिळत आहे असं सरकारने स्पष्टपणे आता जाहीर केलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, पुढील हप्ता 2 ते 3 तासामध्ये सोडण्यात येत आहे। एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचणी येत होत्या, त्यामुळे सरकारने ही मोठी बातमी आजच्या पेपरच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी दिलेली आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, आता ही बातमी डायरेक्ट पेपरला सुद्धा आलेली आहे। बघा, आज ज्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येत आहे त्याची सविस्तर यादी सरकारने आता दिली आहे। 18 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येत आहे। अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही, पण आता सरकारकडे निधी जमा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी बघा सरकारने आता निधी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघा, आता या ठिकाणी सरकारकडे निधीची कमतरता नाही, त्यामुळे सरकारने आज निर्णय जाहीर केला आहे। हप्त्याच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी येत होत्या, त्यामुळे बघा ही बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला आहे। दोन्ही हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, ते बी अगदी आता 2 तास राहिलेले आहे। बघा, 2च तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। ही बातमी 100% खरी आहे शेतकरी बांधवांनो, कारण बऱ्याच दिवसापासून नुसतं अफवा सुटल्या होत्या। बघा, आज या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला निधी मिळत आहे। राज्य आणि केंद्र दोन्हीकडे BJPचे सरकार मिळून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व PM किसान योजनेचा 21वा हप्ता बघा, आता या ठिकाणी दुपारी 3 वाजल्याच्या नंतर हे कार्यक्रम या ठिकाणी पार पडला होता। म्हणजे की बघा, आता अगदी काही तासांमध्ये टोटल या 18 जिल्ह्यामध्ये म्हणजे की एकूण 2 टप्पे करण्यात आला आहे आणि 4,000 रुपयांचा लाभ तुम्हाला आता मिळत आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल एक महत्त्वाची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाने दिली आहे। मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, आता तसं काही घडणार नाही असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे।
तर मग शेतकरी बांधवांनो बघा, दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळत आहे. मागच्या वेळेस नमो शेतकरी योजना PM किसान योजनेच्या हप्त्यामध्ये जवळपास 1 महिन्याचा गॅप पडला होता. त्यामुळे शासनाने अर्जंट आता बैठक घेऊन निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना वारंवार व्हिडिओ पाहण्याची आता गरज पडू शकत नाही, कारण आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येत आहे. तुम्हाला SMS देखील शेतकरी बांधवांनो अगदी काही तासांमध्ये येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता ह्याच त्या महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये निधी जमा होतो. पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ कॅनडा, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस बँक, डाक विभाग. बघा या सर्व बँकांमध्ये निधी रक्कम जमा होत आहे. जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर केली आहे. पुणे, नाशिक, बघा शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा. बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, त्यानंतर सोलापूर, रायगड, पालघर, ठाणे या 18 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून आता निधी रक्कम शेतकऱ्यांना मिळत आहे, असं स्पष्टपणे माहिती आता सरकारकडून आलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आज तुम्हाला रक्कम मिळवायची असेल तर बघा तुमच्या आधार कार्ड, तुमच्या बघा जे काय पासबुक आहे त्याला लिंक असायला पाहिजे. आधार कार्ड पासबुकला लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार, अन्यथा तुम्हाला रक्कम मिळू शकत नाही. सरकारने ही महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. आता सर्व शेतकऱ्याला रक्कम मिळणार, परंतु त्यांनी KYC जर केली असेल, फार्मर ID कार्ड जर काढले असेल तरच त्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आता अफवांवर विश्वास ठेवू नका. अफवा सुटल्या होत्या की 3-3 हजार रुपयांचा हप्ता मिळणार, म्हणजे की टोटल 6,000 रुपये येणार, तर तसं काही होणार नाही. फक्त या ठिकाणी 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आज मिळत आहे, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, ही होती आताची सर्वात मोठी बातमी. धन्यवाद.